नमस्कार मित्रांनो. आज आपण फिजिकल केमिस्ट्री या विषयाचं फेज इक्विलिब्रिया या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. त्या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी फेज म्हणजे काय, फेज म्हणजे स्थिती किंवा त्याला अजून एक समानार्थी शब्द आहे स्टेट. सो फेज म्हणजे काय तर स्टेट किंवा स्थिती. बरं, कुठल्याही पदार्थाच्या किती आपल्याला स्टेट्स माहिती आहेत तर 3 स्टेट्स आहेत. कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या स्टेट आहेत? सॉलिड फेज किंवा सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट किंवा लिक्विड फेज आणि शेवटची वेपर फेज किंवा गॅसियस फेज. सो प्रत्येक कुठल्याही पदार्थाच्या किती स्टेट्स आहेत, किती फेजेस आहेत तर 3 फेजेस आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बरं मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? प्रॉडक्ट्समध्ये होत असतं. ठीक आहे. सो रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. मित्रांनो, समजा एखादी केमिकल रिॲक्शन आपण प्रिफर केली, त्या रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट्स आहेत आणि प्रॉडक्ट्स आहेत ते दोघं एकाच फेजमध्ये आहेत. 3 पैकी कोणताही एक फेज आपण त्या ठिकाणी निवडलेला आहे. रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट एकाच फेजमध्ये आहेत. मग ह्यावेळेस जो इक्विलिब्रियम निर्माण होतो त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? होमोजिनियस इक्विलिब्रियम. आता आपण डिस्कस करतोय होमोजिनियस इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत आपण. बघा मित्रांनो, आपण काय बघतोय? होमोजिनियस इक्विलिब्रियम. काय डेफिनेशन आहे होमोजिनियस इक्विलिब्रियमची? इट इज द इक्विलिब्रियम in which all the reactants and products are present in one phase only. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांची फेज कशी आहे? एकच फेज आहे. मग यावेळेस जो इक्विलिब्रियम निर्माण होतो त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? होमोजिनियस इक्विलिब्रियम म्हणणार. याचं एक्झाम्पल आपण बघूया मित्रांनो. होमोजिनियस इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल आपण घेतोय प्रिपरेशन ऑफ NH3 गॅस. NH3 हा काय आहे? गॅस आहे. तो तयार होतो. तर काय एक्झाम्पल घेतलं आपण? प्रिपरेशन ऑफ NH3 गॅस. NH3 गॅस कशापासून तयार होतो? नायट्रोजन हा काय आहे? गॅस आहे. हायड्रोजन हा पण काय आहे? गॅस आहे. आणि त्याच्यापासून जो निर्माण झाला आहे तो NH3 हा पण काय झाला आहे? हा पण काय आहे? गॅस आहे. मग रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट या सगळ्यांची फेज कोणती आहे? गॅसियस फेज आहे. एकच फेज आहे. म्हणून त्या रिॲक्शनच्या दरम्यान जो इक्विलिब्रियम निर्माण झालेला आहे त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? होमोजिनियस इक्विलिब्रियम. ही जी अमोनिया फॉर्मेशनची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात याला म्हणतात हॅबर्स प्रोसेस. हॅबर्स या सायंटिस्टने हा अमोनिया तयार करण्याची ही पद्धत शोधून काढली आहे. सो इट इज कॉल्ड ॲज हॅबर्स प्रोसेस. याचं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात, इस्टरिफिकेशन रिॲक्शन. बघा का, ॲसिटिक ॲसिड CH3COOH ॲसिटिक ॲसिड हे कोणत्या स्वरूपात आहे? लिक्विड स्वरूपात आहे. इथेनॉल इथिल अल्कोहोल हा पण काय स्वरूप, कुठल्या स्वरूपात आहे? लिक्विड. म्हणजे रिॲक्टंट्स कोणत्या फेजमध्ये आहेत? लिक्विड फेजमध्ये आहेत. याच्यापासून काय तयार झालंय? इथिल ॲसिटेट हे पण काय आहे? लिक्विड. आणि दुसरा प्रोडक्ट आहे वॉटर, तो पण कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट या दोघांची फेज कशी आहे? एकच फेज आहे. म्हणून याला आपण कोणतं इक्विलिब्रियम म्हणणार आहोत? होमोजिनियस इक्विलिब्रियम. ओके. पुढची कन्सेप्ट आहे आता हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. बघा मित्रांनो, होमोजिनियसमध्ये काय म्हणून बघितलं होतं आपण? रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स या दोघांची फेज कशी होती? एकच फेज होती. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? होमोजिनियस इक्विलिब्रियम. पण आपण आता डिस्कशन करतोय हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. या प्रकारच्या इक्विलिब्रियममध्ये रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट हे एकापेक्षा जास्त फेजमध्ये एक्झिस्ट करतात, एकापेक्षा जास्त फेजमध्ये असू शकतात. म्हणून त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. ओके. So what is the definition of heterogeneous equilibrium? It is the equilibrium in which reactants
अँड प्रोडक्ट्स आर प्रेझेंट इन मोर दॅन वन फेज. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांची फेज कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. या हेट्रोजिनियस इक्विलिब्रियमचे आपण आता काही एक्झाम्पल बघूया. हेट्रोजिनियस इक्विलिब्रियमचं पहिलं एक्झाम्पल आहे वेपोरायझेशन. वेपोरायझेशन म्हणजे काय, लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होण्याची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत, वेपोरायझेशन. मित्रांनो, इथं स्टार्टिंग कंपाऊंड कोणता असणार आहे, लिक्विड असणार आहे. या लिक्विडला आपण हीट केलं तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, व्हेपरमध्ये होणार आहे. पहिली फेज कोणती झाली, लिक्विड फेज. रिॲक्टंटची फेज कोणती आहे, लिक्विड. आणि त्याच्यापासून जो फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतो आहे त्याची फेज कोणती आहे, वेपर फेज आहे. एकापेक्षा जास्त फेज त्या ठिकाणी आहे, म्हणून या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणता इक्विलिब्रियम बघायला मिळतोय, तर हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम बघतोय. ओके. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. याच्यामध्ये काय आहे, लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर. ओके. दुसरी प्रक्रिया आहे सब्लिमेशन. या प्रक्रियेमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड कोणता असणार आहे, सॉलिड. हा सॉलिड डायरेक्ट कशात कन्वर्ट होणार आहे, व्हेपरमध्ये. परत स्टार्टिंग कंपाऊंड किंवा रिॲक्टंटची फेज कोणती आहे, सॉलिड. त्याच्यापासून काय निर्माण झालं आहे, वेपर्स निर्माण झाले. कोणती फेज झाली, वेपर फेज झाली. एकापेक्षा जास्त फेज आहे म्हणून याला आपण काय म्हणणार, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो कापूर. कापूर कोणत्या स्वरूपात आहे, सॉलिड स्वरूपात आहे. तो कापूर समजा आपण एखाद्या ठिकाणी ओपन करून ठेवला तर त्याचं संप्लवन होणार, त्याचं सब्लिमेशन होणार आणि कॅम्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाणार, तर वेपरमध्ये होऊन जाणार आहे. मग सब्लिमेशनमध्ये सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर. दोन फेज आहे म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियमचं. तिसरं प्रोसेस आहे फ्युजन. फ्युजन म्हणजेच काय, तर मेल्टिंग. आपण मेल्टिंग पॉईंट प्रॅक्टिकल करत असताना घेतच असतो. त्यामध्ये आपला जो स्टार्टिंग कंपाऊंड आहे, रिॲक्टंट कोणता आहे, सॉलिड. त्याला हीट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. परत किती फेज एक्झिस्ट होत आहेत, दोन फेज एक्झिस्ट होत आहेत. म्हणून या प्रकारच्या रिएक्शनला सुद्धा आपण कोणता म्हणणार आहोत, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. ट्रान्झिशनची डेफिनेशन काय आहे, ट्रान्झिशन म्हणजे काय, स्थित्यंतर. इट इज द इक्विलिब्रियम बिटवीन वन सॉलिड फेज टू अनदर सॉलिड फेज ऑफ द सेम सबस्टन्स. एकच सबस्टन्स आहे पण त्याची दोन रूपं आहेत. एक्झाम्पल घेऊयात. सल्फर. हा जो सल्फर आहे तो दोन स्वरूपात आढळतो. एक आहे सल्फरचे किती रूप आहेत, दोन. एक रॉम्बिक आणि दुसरा कोणता आहे, मोनोक्लिनिक. सो ह्या रॉम्बिक सल्फरचं कन्व्हर्जन मोनोक्लिनिकमध्ये होणे म्हणजेच ट्रान्झिशन होणे. याच्यामध्ये सबस्टन्स फेज जरी एक असला तरी त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, डिफरंट आहे. म्हणून या प्रक्रियेमध्ये पण आपण याला काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम. सो दीज आर द 4 एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस एक्झाम्पल. मित्रांनो, आतापर्यंत आपण दोन टॉपिक बघितले, दोन पॉईंट्स बघितले. पहिला आहे होमोजिनियस इक्विलिब्रियम, ज्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट या दोघांची फेज कशी असते, सारखी असते. ठीक आहे. मग होमोजिनियस इक्विलिब्रियममधल्या रिॲक्शन जे आहेत त्या लॉ ऑफ मास सेक्शनच्या मदतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पण मित्रांनो, हे जे हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम आहे
त्यामधील ज्या प्रोसेस आहे त्या रिॲक्शनचा अभ्यास करताना फक्त लॉ ऑफ मास ॲक्शनचा अभ्यास करून चालत नाही. यांचा डिटेल आणि कंप्लीट स्टडी करण्यासाठी आपल्याला फेज रूलची मदत घ्यावी लागते. आता हा फेज रूल म्हणजे काय, त्याच्यातले बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण आता बघणार आहोत. ओके. फेज रूल. फेज रूलचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे? फॉर द कंप्लीट स्टडी ऑफ हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम रिॲक्शन. हा जो फेज रूल आहे हा शोधून काढला आहे. हा जो फेज रूल आहे हा विलार्ड गिब्स या सायंटिस्टने 1874 मध्ये हा फेज रूल शोधून काढला आहे. या फेज रूलमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजीज कोणकोणत्या आहेत ते आपण सुरुवातीला बघू, त्यानंतर फेज रूलचा अभ्यास करणार आहोत. सो द पॉइंट विच वी आर गोइंग टू डिस्कस नाउ इज द बेसिक टर्मिनॉलॉजीज ऑफ द फेज रूल. ओके. आपण बघतोय बेसिक टर्म्स इन फेज रूल. त्यात पहिली टर्म आहे ट्रू इक्विलिब्रियम. काय डेफिनेशन आहे ट्रू इक्विलिब्रियमची? द स्टेट ऑफ सिस्टीम. बरं, सिस्टीम म्हणजे काय? द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर मायक्रोस्कोपिक स्टडी, त्याला आपण काय म्हणणार आहे? सिस्टीम. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? सराउंडिंग. सो द स्टेट ऑफ सिस्टीम ॲट विच डिफरंट फेजेस of the same substance are stable and in equilibrium. Such state is called as true equilibrium. Different phases of same substance. as example घेता येणार आपलं वॉटर. वॉटर किती फेज मध्ये आपल्याला दिसू शकतं? 3 फेज मध्ये. वॉटर हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिक्विड फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर वॉटरला कूल केलं तर तो कशात कन्वर्ट होणार आहे? आईस मध्ये कन्वर्ट होणार आहे. हा कोणत्या फॉर्म मध्ये झाला आहे? सॉलिड फॉर्म मध्ये झाला. या वॉटरला समजा आपण हीट केलं तर कोणत्या फॉर्म मध्ये जाणार आहे? वेपर फॉर्म मध्ये जाणार आहे. कोणती फेज झाली? कोणती स्टेट झाली? वेपर. मग वॉटर एकच सबस्टन्स आहे पण त्याच्या डिफरंट फेज कशा असणार आहे? स्टेबल. तर त्या कंडिशनला किंवा त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? ट्रू इक्विलिब्रियम म्हणणार. एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं. वॉटर आपण 0 डिग्री सेल्सिअसला कूल केलं आणि त्यावेळेस प्रेशर किती घेतलं आहे? 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? कशात होणार? आईसमध्ये. बरोबर. वॉटर ऑन कूलिंग ॲट 0 डिग्री सेल्सिअस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट इज कन्वर्टेड इनटू आईस. ओके. 0 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर केलं त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? 0 डिग्रीपेक्षा थोडं त्याला आपण हीट केलं, मेल्ट केलं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? वॉटर. 0 डिग्रीपर्यंत कूल केलं परत तो कशात कन्वर्ट होऊन जाणार आहे? आईसमध्ये होऊन जाणार आहे. आणि आईस पण स्टेबल आहे आणि वॉटर पण कसं आहे? स्टेबल आहे. सो सेम सबस्टन्सच्या डिफरंट फेज कशा आहेत? स्टेबल आहे. मग इथं जे इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालेलं आहे त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? ट्रू इक्विलिब्रियम. आईसला मेल्ट करून आपण वॉटर मिळू शकतो आणि वॉटरला कूल करून आपण आईसमध्ये कन्वर्ट करू शकतो. 0 डिग्री सेल्सिअसला आईस आणि वॉटर हे दोघं कसे आहेत? इक्विलिब्रियममध्ये आहेत. या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणणार आहोत? मग ट्रू इक्विलिब्रियम म्हणणार आहोत. पुढचं इक्विलिब्रियम आहे मेटास्टेबल इक्विलिब्रियम. मित्रांनो, आपण बघतोय आता मेटास्टेबल इक्विलिब्रियम. त्याचे हे काही पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट काय म्हणतोय? सच इक्विलिब्रियम इज हायली अनस्टेबल. हे जे इक्विलिब्रियम आहे ते खूप अनस्टेबल आहे. ते का अनस्टेबल ते आपण आता पुढे डिस्कशन करणारच आहोत. हे इक्विलिब्रियम इट इज अटेन्ड बाय केअरफुल अप्रोच फ्रॉम वन डायरेक्शन ओनली. अशा पद्धतीचं इक्विलिब्रियम फक्त एकाच डायरेक्शनने अटेंड करता येतं. वॉटर आणि आईसमध्ये आपण वॉटरला कूल केलं तर कन्वर्जन कशात होतं? आईस. आईसला मेल्ट केलं कन्वर्जन कशामध्ये होतं? वॉटरमध्ये. म्हणजे हे इक्विलिब्रियम आपण बोथ साईडने आपण अप्रोच करू शकत होतो.
पण हे इक्विलिब्रियम फक्त एकाच डायरेक्शनने आपल्याला केअरफुल अप्रोच करून ऑब्टेन करू शकतो. इट स्पॉन्टेनियसली चेंजेस इनटू स्टेबल इक्विलिब्रियम बाय ॲडिशन ऑफ स्टेबल फेज. आता हे काय ते बघू मित्रांनो. बघा 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आईस आणि वॉटर हे काय आहे इक्विलिब्रियम मध्ये आहे. हा कोणता इक्विलिब्रियम झाला ट्रू इक्विलिब्रियम. म्हणजे पाण्याला 0 डिग्रीच्या खाली आपण कूल केलं, 0 डिग्रीपर्यंत कूल केलं तर पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे आईसमध्ये. ही नॅचरल प्रोसेस आहे. आणि हा जो इक्विलिब्रियम हा कसा आहे स्टेबल आहे. पण वॉटरला आपल्याला वॉटरमध्येच फॉर्म करायचं आहे. या वॉटरला आपल्याला सडन कूलिंग करायचं आहे किती -5 डिग्री सेल्सिअस बाय युजिंग कूलिंग सोल्युशन. तो आईस कोणत्या स्वरूपात राहायला पाहिजे आपल्याला लिक्विड स्टेट मध्येच राहायला पाहिजे. त्याला आपण म्हणणार आहे सुपर कूल्ड लिक्विड. वॉटरला 0 डिग्रीच्या खाली कूल केलं तर काय मिळायला पाहिजे आईस. पण आपण ते वॉटर केअरफुली सडन कूलिंग करतोय किती टेम्परेचरला -5 डिग्री सेल्सिअसला. ते कोणत्या स्वरूपात राहते लिक्विड स्वरूपात राहते. याला आपण काय म्हणणार सुपर कूल्ड लिक्विड. हे जे सुपर कूल्ड लिक्विड आहे हे कसं आहे अनस्टेबल आहे. कारण की नॅचरली 0 डिग्री मध्ये वॉटरचं कन्व्हर्जन कशात व्हायला हवं आईसमध्ये व्हायला हवं. पण आपण केअरफुली त्याला सडन कूलिंग करतो आहे बाय युजिंग इथिलीन ग्लायकॉल समथिंग लाईक दॅट सोल्युशन प्राईम सोल्युशनच्या मदतीने आपण त्याला -5 डिग्री सेल्सिअसमध्ये कूल करतो. त्याला कशातच ठेवतो आहे लिक्विड स्टेटमध्येच ठेवतोय. काय तयार केलं आहे सुपर कूल्ड लिक्विड. हे जे आहे याला आपण काय म्हणणार अनस्टेबल. आणि हे आपल्याला कशामुळे मिळतंय केअरफुल अप्रोच फ्रॉम वन डायरेक्शन. वॉटरला आपल्याला कूल करायचं आणि कशात ठेवायचं आहे लिक्विडमध्येच ठेवायचं आहे. त्याला आईसमध्ये कन्वर्ट होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला केअरफुली त्याला कूलिंग करावं लागणार आहे. सो इट इज अटेंड बाय केअरफुल अप्रोच. आणि हा अनस्टेबल असल्यामुळे या सुपर कूल्ड लिक्विडमध्ये थोडासा जरी बर्फाचा तुकडा त्या ठिकाणी पडला. बर्फाचा तुकडा म्हणजे काय आहे स्टेबल फेज. बर्फ काय आहे स्टेबल आहे. या सुपर कूल्ड लिक्विडमध्ये थोडासा जरी आईसचा पीस त्या ठिकाणी पडला तर या संपूर्ण सुपर कूल्ड लिक्विडचं कन्व्हर्जन कशामधून जाणार आहे आईसमध्ये होऊन जाणार आहे. हे जे इक्विलिब्रियम आहे मित्रांनो या इक्विलिब्रियम आपण काय म्हणणार आहोत मेटास्टेबल इक्विलिब्रियम. इट इज व्हेरी अनस्टेबल. It is obtained by careful approach from one direction only. It spontaneously changes into stable equilibrium by addition of stable phase or dust particles. त्यात थोडे जरी डस्ट पार्टिकल्स गेले तरी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाणार आहे स्टेबल फेजमध्ये होऊन जाणार. ही जी इक्विलिब्रियम याला आपण काय म्हणणार आपण मेटास्टेबल. आता पुढचं इक्विलिब्रियम आपण अनस्टेबल इक्विलिब्रियम बघूया. शेवटचा प्रकार आपण बघतोय अनस्टेबल इक्विलिब्रियम. काय आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम? An unstable equilibrium appears only when system tries to approach towards true equilibrium. एखादी सिस्टीम ट्रू इक्विलिब्रियम गाठण्यासाठी अप्रोच होत असेल त्यावेळेस आपल्याला कोणता इक्विलिब्रियम मिळतोय अनस्टेबल इक्विलिब्रियम. या इक्विलिब्रियम आपल्याला काय वाटतंय ड्युरिंग दिस अप्रोच वी फील दॅट देयर इज नो चेंज इन द सिस्टीम अँड इक्विलिब्रियम इज रेस्ट. आपल्याला असं वाटतं की इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालं आहे पण त्या ठिकाणी चेंज घडत असतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. याचं एक्झाम्पल आपण बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो सोल्युबिलिटी ऑफ कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्ट म्हणजे काय सोडियम क्लोराईड इज 36 ग्रॅम ॲट 100 ml वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना 36 ग्रॅम NaCl आपण 100 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करू शकतो. याला आपण म्हणणार ट्रू इक्विलिब्रियम. मित्रांनो पण समजा आपण .9 ग्रॅम NaCl 100 ml पाण्यामध्ये आपण टाकलं आणि स्टर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते संपूर्ण मीठ त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं दिसून येतं.
पण शेवटचा जो पॉईंट 1 ग्रॅम आपण त्यामध्ये ॲड करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि आपण स्टर करीत राहतो, पण तरी त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये तो बॉटमला सोडियम क्लोराईडचा कण त्या ठिकाणी शिल्लक राहतो. आपल्याला काय वाटत असतं की संपूर्णपणे त्या ठिकाणी डिझॉल्युशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला काय वाटतं की ट्रू इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झाला आहे. पण जसं जसं आपण स्टर करत जातो तसा तसा हा शेवटचा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होत असतो. कंप्लीट डिझॉल्व्ह होऊन सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं असतं का? तर नाही. मग ही जी इक्विलिब्रियम आहे या इक्विलिब्रियम आपण काय म्हणणार आहे? अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे देअर इज नो इक्विलिब्रियम ॲट ऑल. आपल्याला वाटतं की इक्विलिब्रियम अटेंड झालं आहे, पण ती प्रोसेस सुरू आहे. 0.1 ग्रॅम अजून कंप्लीट डिझॉल्व्ह व्हायचं आहे. ही जी इक्विलिब्रियम आहे याला आपण काय म्हणणार? मेटास्टेबल इक्विलिब्रियम. सो in today's lecture we discussed homogeneous equilibrium, heterogeneous equilibrium and basic term of phase rule. In the next coming lecture where we will discuss the different terminologies of phase rule. Thank you.